नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे संजय गांधी निराधार योजनेचा सप्टेंबरचा हप्ता आणि त्याविषयीचे एक अपडेट आले मित्रांनो, आणि त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार याच्याबाबत आपण याच्या आधीच व्हिडिओ टाकला होता। तर 9 सप्टेंबर 2025 ला आपण एक व्हिडिओ टाकला होता मित्रांनो, 2 दिवसाआधी। त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की जो संजय गांधी निराधार योजनेचा सप्टेंबरचा हप्ता आहे तो 9 तारखेला वाटपाला सुरुवात होणार आहे। जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवरती गेलात तर तिथे स्पष्टपणे मेसेजमध्ये देण्यात आलं होतं की 9 सप्टेंबरला सकाळी 7 वाजेपासून तर 10 सप्टेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत संजय गांधी निराधार योजनेच्या हप्त्याचे वाटप होणार आहे। त्याच्यामुळे पोर्टलचं कामकाज बंद असणार आहे, अशा प्रकारचा तो मेसेज होता। तर मित्रांनो, आपण तेव्हा तो व्हिडिओ टाकला होता, तर त्या व्हिडिओवरती बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या होत्या। तर कमेंटमध्ये बरेच जण म्हणत होते की आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता अजूनपर्यंत आमच्या खात्यामध्ये आलेला नाहीये। तर त्याबाबत आपण एक पोल सुद्धा केला होता मित्रांनो यूट्यूबवरती। तर त्याच्यामध्ये भरपूर सारे जणांनी मेसेज केले होते, भरपूर साऱ्या जणांनी कमेंट केले होते। त्याच्यामध्ये 20% जणांनी सांगितलं होतं की आम्हाला निराधार योजनेचा हप्ता आमच्या खात्यात जमा झाला आहे, परंतु बऱ्याच साऱ्या जणांनी म्हणजे 80% जणांनी सांगितलं होतं की आम्हाला अजूनपर्यंत संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। तर मित्रांनो, आपण त्याच्याबाबत एक माहिती घेतली, त्याच्याबद्दल थोडी चौकशी केली, तर असं दिसून आलं की सरकारकडून संजय गांधी निराधार योजनेचा जो हप्ता होता 9 तारखेला वाटपासाठी सुरुवात झाली होती, परंतु त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या, काही टेक्निकल एरर तिथे आले। त्याच्यामुळे मित्रांनो, जो संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता होता तो वाटण्यामध्ये जरा विलंब झाला आणि बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा जो हप्ता होता तो जमा होऊ शकला नाही। तर मित्रांनो, आज आहे तारीख 11 सप्टेंबर 2025। तर आजपासून मित्रांनो, सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निराधार योजनेचे जे 1500 रुपये आहेत मित्रांनो, ते सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत किंवा जमा व्हायला इथे सुरुवात झाली। तर आज संध्याकाळपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तो हप्ता जमा होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, तुमचं जे काही खातं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे। तुम्हाला मोबाईलमध्ये मेसेज आला असेल तर तुम्हाला चेक करायचं आहे। तर आज 11 तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। तशा प्रकारचे भरपूर सारे मेसेज सुद्धा आपल्याला यूट्यूबच्या कमेंटमध्ये आले आहेत। तर तुम्ही लवकरात लवकर आपले खाते चेक करा आणि तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा झालेत का त्याच्याबाबत चेक करा। आणि जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर कृपया कमेंट करा आणि कमेंटमध्ये आम्हाला पैसे मिळालेत आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका। आणि अजून सुद्धा तुम्हाला पैसे जर का तुमच्या खात्यात जमा झाले नसतील तर कृपया कमेंट करून नाही मिळाले आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही टाकू शकता। तर 2 दिवस वाट बघायची मित्रांनो। 2 दिवसानंतर जर का तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम आली नाही तर कृपया मला खाली नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा, त्याच्याविषयी आपण व्यवस्थित चौकशी करू। तुम्हाला तो हप्ता का जमा झाला नाही, त्याच्यामुळे काय अडचणी आल्या, कोणते कोणते कारण आहेत, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण एका नवीन व्हिडिओमध्ये देऊन टाकू। तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये आता एक विषय आपण आधी टाकला होता, जे निराधार योजनेचे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ई-KYC इथे महत्त्वाची करण्यात आली आहे। तर ई-KYC त्यांना अनिवार्य करण्यात आली आहे। तर त्याविषयीची आपण याच्या आधीच व्हिडिओ टाकले होते मित्रांनो, ई-KYC कशी करायची, कुठे करायची, त्या संबंधितली सगळी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिली आहे। तो व्हिडिओ तुम्हाला वरती आय बटनवरती लिंक मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही ती ई-KYCचा व्हिडिओ बघू शकता आणि आपल्या मोबाईलद्वारे ई-KYC करू शकता। परंतु मित्रांनो, बरेच जण असे आहेत की त्यांना मोबाईलद्वारे ई-KYC करता येत नाही, बऱ्याच जणांना ती माहिती नसते। त्याच्यामुळे मित्रांनो, जर का तुम्हाला स्वतःला ई-KYC करता येत नसेल तर खाली माझा नंबर आहे मित्रांनो, त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा किंवा कॉल करा, तर तुमची ई-KYC मी करून देईन। तर हा एक महत्त्वपूर्ण मेसेज होता मित्रांनो। तर ई-KYC अजूनपर्यंत तुमची झाली नसेल तर कृपया चेक करून घ्या, किंवा तुम्हाला करता येत नसेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे होते मित्रांनो 1500 रुपये, ते आज सर्वांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तर याबद्दलच आज आपण हा व्हिडिओ केला होता। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर का सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, कारण की संजय गांधी निराधार योजनेचे सर्व अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।